नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। गेली अनेक वर्ष प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये काम करत असताना बरेच पेशंट्स आमच्याकडे येतात। एंजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर पुन्हा ब्लॉकेजेस आहेत, पुन्हा अंजायना डेव्हलप झालेला आहे, ज्यांचं पंपिंग कॅपॅसिटी कमी आलेली आहे। अशा सगळ्या रुग्णांसाठी एसीटी, ईईसीपी, ईएसएमआर, एचबीओटी, ओझोन खूपशा ट्रीटमेंट्स आहेत। परंतु मी अगदी फ्रँकली सगळ्यांना सांगू इच्छिते की 70 ते 80% जरी ट्रीटमेंटची परिणामकारकता असेल तरीही 30 ते 40% तुमच्या जीवनशैलीतला बदल हा खूप महत्त्वाचा आहे। आणि हा बदल जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो त्यात कॉमन येणारा प्रश्न असा असतो की डॉक्टर, आम्ही ब्रेकफास्ट करू का नको? कारण बऱ्याच ठिकाणी असं ऐकलेलं असतं की ब्रेकफास्ट स्किप केला तर तुमच्या शुगर लेवल्स कमी येतील, तुम्ही अशा पद्धतीने आहार केलात तर तुम्हाला हा फायदा होईल। परंतु एक्झॅक्टली सायंटिफिक दृष्ट्या ब्रेकफास्ट करणं किती महत्त्वाचं आहे किंवा नाही ह्या बाबतीत आज मी तुमच्याशी थोडंसं हितगुज करणार आहे। सगळ्यात पहिला प्रश्न, ब्रेकफास्ट करणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यातल्या त्यात जे डायबिटीज आणि कार्डियक पेशंट्स आहेत त्यांनी कृपा करून ब्रेकफास्ट कधीही स्किप करू नका, कारण ब्रेकफास्टचे फायदेच खूप आहेत। व्हॉट इज मीन बाय ब्रेकफास्ट? रात्री आपण 7-8 वाजता जेवलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत साधारण 11 ते 12 तास तुम्ही उपाशी असता आणि एवढ्या वेळचं फास्टिंग हा कुठंतरी ब्रेक होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ब्रेकफास्ट हा तितकाच महत्त्वाचा आहे। एक्झॅक्टली ब्रेकफास्टमुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा तुमचे एनर्जी लेवल्स किंवा तुमचे कॅलरीज उष्मांक वाढला जातो आणि दिवसभर काम करताना ते खर्ची पडलं जातं, म्हणजे मेटाबॉलिझमला बूस्टअप करण्याचं काम हे ब्रेकफास्ट करत असतं। त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे एस्पेशली मी मगाशी जसं बोलले की डायबिटीजच्या लोकांच्यामध्ये शुगर लेवलचा एकदम स्पाइक कमी जास्त होऊ शकतो, ज्यांच्या आहारामध्ये रेग्युलरिटी आहे। म्हणजे मी नेहमी म्हणते की मेंटेन युअर बायोलॉजिकल क्लॉक। ज्या व्यक्तींना कंपल्सरी ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्या ज्या रेग्युलर गोष्टी करण्याची जी सवय असते अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये मात्र हे शुगरचे स्पाइक्स कमी जास्त होणं हे बिलकुल होत नाही आणि त्यामुळे तुमच्या एनर्जी लेवल्स ह्या तितक्या चांगल्या राहतात। कारण बऱ्याचदा तुम्हाला काही वेळा अनुभव पण असेल की सडन जर समजा बराच वेळ फास्टिंग राहिलं तर तुमच्या शुगर लेवल सडन डाऊन होऊ शकतात आणि मग अशा वेळी तुम्ही काही क्षणासाठी अनकॉन्शियस होऊ शकता। तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बऱ्याच वेळ फास्टिंग राहिल्यानंतर जेव्हा आपण पहिलं मील घेतो, म्हणजे समजा काही लोक 16 तास 12 तास फास्टिंग वगैरे करतात आणि मी एवढा वेळ काही खाल्लेलं नाहीये मग आता मी व्यवस्थित खाणार असं म्हणून आपल्यामध्ये ओव्हर इटिंग होऊ शकतं आणि त्यामुळे वेट गेन सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे कंपल्सरी ब्रेकफास्ट करणारी सवय असेल, लाईट ब्रेकफास्ट जे करतात त्यांच्यामध्ये ओव्हर इटिंगचं प्रमाण हे ऑब्व्हियसली कमी राहतं। तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे रेग्युलर ब्रेकफास्ट करणाऱ्या लोकांच्यामध्ये, ऑफकोर्स लाईट ब्रेकफास्ट करणाऱ्या लोकांच्यामध्ये मसल मास हा व्यवस्थित राहतं, कारण प्रोटीन सिंथेसिसचं जे काम आहे, मसलला जे बूस्टअप करणार, मसलची ताकद वाढवणारे जे काम आहे ते ऑफकोर्स तुम्ही त्या शरीराला काही एनर्जी दिल्यानंतर, काही आहार दिल्यानंतरच तुमचा मसल मास हा चांगला राहत असतो। त्यामुळे ज्यांना रेग्युलर ब्रेकफास्ट करायची सवय त्यांच्यामध्ये फॅट वाढण्यापेक्षा त्यांचे मसलचा टोन वाढण्यास जास्तीत जास्त मदत होते। तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम खूप चांगली राहते। रेग्युलर न्यूट्रिशियसली ब्रेकफास्ट करणाऱ्या लोकांच्यामध्ये इम्युनिटी ही मुळातच चांगली राहते, कारण जे ऑटो इम्युन कंडिशन्सचे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर आहार असतो की ज्यांच्यामध्ये रिच सोर्स ऑफ प्रोटीन पाहिजे किंवा काही वेळा प्रोटीन जास्त देणं गरजेचं नसतं किंवा काही वेळा अशामध्ये की फायबर इंटेक्स वाढला पाहिजे। या अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्या ब्रेकफास्टमध्ये करू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जसं योगामध्ये आपण काय म्हणतो की युज, मन आणि शरीर यांना एकत्रित आणणारा घटक असतो आणि योग साधना करणाऱ्या लोकांच्यामध्ये तर ब्रेकफास्ट ही कंपल्सरी करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही तेव्हा तुमचे हंगर हॉर्मोन्स जे असतात ते इम्बॅलन्स होतात। जसं लेप्टिन वगैरे नावाचे काही हॉर्मोन्स असतात की जे इम्बॅलन्स राहतात आणि त्यामुळे आपले हंगर पेन सतत राहिल्यामुळे इरिटॅबिलिटी राहते आणि इरिटॅबिलिटीमुळे तुम्ही सायकोलॉजिकल डिस्टर्ब राहता किंवा एक डिप्रेसिव्ह मूडमध्ये राहता। तेव्हा मूड इलिव्हेटर म्हणून आपला आहार हा मुळातच इम्पॉर्टंट आहे, त्याहीपेक्षा सकाळी मॉर्निंगमध्ये जर तुम्ही ब्रेकफास्ट केला तर तुम्ही मूड इलिव्हेटर राहिल्यामुळे तुमचा दिवस हा छान तेवढाच एनर्जेटिक जाऊ शकतो। मग एक्झॅक्टली या ब्रेकफास्टबद्दलचे बरेचसे मिथ्स आहेत की जे आज मला तुमच्याशी इथे शेअर करायला जास्त आवडेल। सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी आम्ही दूध पितो म्हणजे आमचं दूध हे पूर्ण अन्न आहे आणि मग माझा ब्रेकफास्ट संपतो। काही लोक म्हणतात की आम्ही ब्रेड ऑमलेट खातो।
महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं की सकाळी सकाळी चहा आणि चपाती किंवा चहा आणि पोळी, गव्हाची पोळी आपण खातो आणि मग त्याच्यावर आणखी पाणी पितात आणि म्हणतात हाच आमचा रोजचा ब्रेकफास्ट आहे. कारण वर्किंग वुमन्स असतात, सकाळी सकाळी पोळ्या लाटायचा, चहाचं पातेलं ठेवलं, एक भरपूर त्यात साखर घातलेली असते. पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ब्रेकफास्टमध्ये कधीही इन्क्लूड करायच्या नाहीत. कारण ब्रेकफास्ट हा कसा पाहिजे तर सगळ्यात पहिलं म्हणजे लो कार्बोहायड्रेट पाहिजे. त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजे पिष्टमय पदार्थ हे कमी पाहिजेत. मीडियम किंवा मिनिमम क्वांटिटीमध्ये मिडियम क्वांटिटीमध्ये प्रोटीन पाहिजे आणि रिच फायबर इंटेक पाहिजे. मग आता एक्झॅक्टली डॉक्टर मी खाऊ काय, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मग आम्ही रोज इंडियन ब्रेकफास्ट करतो, जसं थालीपीठ असेल, पोहे असेल, इडली असेल, साऊथ इंडियन पण आजकाल आपण सगळेच ऑल ओव्हर इंडिया आपण साऊथ इंडियन फूड प्रेफर करतो. पण खाण्याची जी पद्धत आहे ती जर वेगळ्या पद्धतीने, हे हा ब्रेकफास्ट चुकीचा आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये. परंतु आपण घेताना मात्र अगदी डिश भरून पोहे घेतो, आवडले तर आणखी एखादी डिश घेतो. जसं इडली असते, 2 इडल्या दॅट इज इनफ फॉर युअर हेल्थ. कारण त्याच्यामध्ये फर्मेंटेड आहे, त्याच्यात प्रीप्रोबायोटिक्स असतात, त्याच्यामध्ये डाळ असल्यामुळे प्रोटीन आहे, सांबर आहे, त्याच्यात भाज्या आहेत, फायबर जातं. सगळं जरी असेल तरी काही लोकांना खाण्याचे जे प्रमाण असतं ते एकदम 10 इडल्या खातो, 15 इडल्या खातो, किंवा बाबा मला उपमा आवडला मी 2 प्लेट उपमा खातो, किंवा मी डोसा खाताना मी 3 डोसे खातो. हे जे ओव्हर इटिंग होतं दॅट इज व्हेरी रॉंग. त्यामुळे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दूध पिणं हा ब्रेकफास्ट नाहीये. कारण दुधामध्ये फक्त तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आणि प्रोटीन मिळेल, पण फायबर किंवा कार्बोहायड्रेट्स वगैरे असा कुठलाही त्याच्यामध्ये दुधामध्ये नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही चहा चपाती खाता त्याच्यामध्ये भरपूर ग्लुटेन आहे, साखर आहे, की जी इन्फ्लमेशन डेव्हलप करायला मदत करत असतं. म्हणून शक्यतो चहा चपाती हे पूर्णतः कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, हा ब्रेकफास्ट नाही आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही पोहे, उपमा, थालीपीठ किंवा काही जे खात असाल ते इट शुड बी व्हेरी लिटिल क्वांटिटी. अगदी 5-6 चमचे पोहेच तुम्ही रोजच्या आहारामध्ये घेतले पाहिजे. मग डॉक्टर खरं सांगा, हे नाही चांगलं, ते नाही चांगलं, मग एक्झॅक्टली मी खाऊ काय? तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मूठभर मोड आलेली धान्य. मग ती फक्त कच्ची खाऊ नका, त्याला थोडंसं गरम करा, त्याच्यात हळद, मिरची, थोडंसं तिखट वगैरे घालून तुम्हाला जे असं, पण थोडंसं त्या पद्धतीने गरम करून किंवा ती शिजवून उसळ ह्या पद्धतीने एक मूठभर मोड आलेल्या धान्यांची उसळ, एक टोमॅटो ज्याच्या बिया काढलेल्या असतील तर जास्त उत्तम आहे, त्याच्यात लायकोपेन आहे जे हृदयासाठी खूप चांगलं राहतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एनी टाईप ऑफ फ्रूट, त्यातल्या त्यात क जीवनसत्वाची फळं, मोसंबी, संत्री, डाळिंब, अगदी सफरचंद असेल, तुमचं पेअर असेल तर या पद्धतीचं एक फळ हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. तिसरं, एक उकडलेलं अंड की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनही मिळेल, गुड कोलेस्ट्रॉलही मिळेल, HDL लेवल्स वाढवण्यासाठी व्हिटॅमिन D भरपूर त्याच्यामध्ये असतं. ऑफकोर्स इट शुड बी उकडलेलं, नॉट हाफ फ्राईड एग, ब्रेड ऑमलेट अशा पद्धतीचं आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अगदी मूठभर, हातात मुठीत बसेल एवढी थोडी कोथिंबीर, थोडी मेथी, कच्ची कोथिंबीर आणि पालकाची 2-3 पानं, असं जर एकत्र जर तुम्ही रोजचं खाणं असेल तर इट इज अ ग्रेट ब्रेकफास्ट इन द वर्ल्ड म्हटलं तरी चालेल. परंतु शक्यतो हा ब्रेकफास्ट हा तुम्हाला सगळे न्यूट्रिशियस घटक देणारा ठरत असतो. ऋतूनुसार सुद्धा ब्रेकफास्ट हे बदलत जातात. शक्यतो बऱ्याच ठिकाणी आजकाल मागचंच वर्ष आपण मिलेट इयर म्हणून साजरं केलं. याच्यामध्ये बऱ्याचदा मी मिलेटचं महत्त्व पण मागच्या माझ्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. काही ठिकाणी त्याची आंबळी करून घेतात किंवा नाचणीचं आंबील किंवा ज्वारीच्या पिठाचं आंबील. तर अशा प्रकारचे जे थंड हे आहेत ते उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यात हळद, हिंग किंवा जिरे, काही कोथिंबीर वगैरे असं टाकून त्याला चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशस हे करून तुम्ही घेऊ शकता. पावसाळ्यातला ब्रेकफास्ट हा पचायला हलका पाहिजे, त्यामुळे जे काही तुम्ही खाल ते पचनासाठी लाईट जेवढं आहे. आणि हेवी ब्रेकफास्ट ज्याला आपण म्हणतो की तुमचं चिकनचे काही पदार्थ असतील किंवा फिशचे काही असतील किंवा तुमच्या अंड वगैरे असेल तर हे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे ऋतूनुसार सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत ऋतूनुसार वेगवेगळे हे सांगितलेत आणि खूप लोक ते फॉलो करतात. पण मला आवर्जून इथे विनंती करायची वाटते की जे जुने लोक आहेत, जे वयस्कर आहेत, त्यांच्या बाबतीत हे चांगल्या पद्धतीने फॉलो केलं जातं. पण नवीन येणाऱ्या पिढीने आपल्या स्वतःचा ब्रेकफास्टवर कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे माय डिअर फ्रेंड, डोंट स्किप युअर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट हा कधी स्किप करू नका, त्याचा तुमच्या शरीरावर चांगलाच परिणाम होणार आहे. पण ब्रेकफास्ट शुड बी हेल्दी. थँक्यू.